Welcome to Guruvarya of the Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. Hello friends, how are you? I hope you will be fine. Friends, आज आपण 18 चॅप्टरचा म्हणजे इकोसिस्टीम या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. इकोसिस्टीम म्हणजे काय? परिसंस्था. मग या इकोसिस्टीम मध्ये काय काय येतं यावरती खूप छान छान क्वेश्चन्स इथे आपल्याला विचारले गेलेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग बाय यूजिंग करेक्ट ऑप्शन. योग्य तो करेक्ट असा पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. त्यातील फर्स्ट आहे ए, एअर वॉटर मिनरल सॉइल आर फिजिकल फॅक्टर्स ऑफ एन इकोसिस्टम. बी, रिव्हर पॉन्ड्स ओशियन्स आर aquatic ecosystem. C, man is consumer in an ecosystem. इथे आपला पहिला प्रश्न संपतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग म्हणजे जोड्या लावा. इथे आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. मग त्या जोड्या प्रोसिड्युअर आणि इकोसिस्टीम यांच्यामधले आहेत. फर्स्ट आहे ए, कॅक्टस. कॅक्टस हे डिझर्ट मध्ये आढळतात. बी, ॲक्वॅटिक प्लांट्स ॲक्वॅटिक. मॅनग्रोव्ज क्रीक. पाईन फॉरेस्ट. तर हा छोटासा जोड्या लावण्याचा जो काही प्रश्न होता तो इथे संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे गिव्ह माय इन्फॉर्मेशन. माझी माहिती द्या. म्हणजेच इथे इन शॉर्ट टिपा लिहा असा त्याचा अर्थ होतो. फर्स्ट आहे ए, इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था काय असते आपण आता पाहूया. द इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनेंट्स प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड अन इकोसिस्टीम. The biotic components include sunlight, water, soil, air, etc. And the biotic components include the different plants and animals found in an area. Example, lake, forest, grassland, lions, deer, etc. जे काही जैविक आणि अजैविक घटकांमधलं इंटरॅक्शन असतं त्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो. मग ते अबायोटिक फॅक्टर्समध्ये सूर्यप्रकाश, पाणी, माती, हवा येते. तर बायोटिक कंपोनेंट्समध्ये वेगवेगळे प्लांट्स, ॲनिमल्स येतात. तर यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन असतं त्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो. नेक्स्ट आहे बायोम. बायोम म्हणजे काय आपण आता पाहूया. A biome is a very large ecosystem that comprises of a wide variety of vegetation and animal life. The identification of biomes is done on the basis of the vegetation cover constituting them. Biomes are classified into terrestrial biomes, freshwater biomes, and marine biomes. Steppe grassland in Central Asia and pampas in South America are example of biomes. तर बायोम्स हा इकोसिस्टीमलाच म्हटलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम्स आपल्या अवतीभोवती आढळतात. मग त्यामध्ये फर्स्ट इकोसिस्टीम आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असेल, त्याचप्रमाणे लँड इकोसिस्टीम असेल. अशा बऱ्याचशा इकोसिस्टीम आपल्याला आपल्या अवतीभोवती पाहायला भेटतात. नेक्स्ट आहे फूड वेब. फूड वेब म्हणजे काय आपण आता पाहूया. फूड वेब इज द नेटवर्क ऑफ मेनी फूड चेन्स लाईक द वन गिवन इज फॉलोइंग पिक्चर. फूड वेब ही वेगवेगळे फूड चेनचं नेटवर्क असतं आणि त्याची डायग्राम तुम्हाला खाली पाहायला भेटेल. इथे आपला तिसरा प्रश्न संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे गिव्ह सायंटिफिक रिझन्स म्हणजे शास्त्रीय कारणे द्या. त्यातील पहिला प्रश्न आहे ए, प्लांट्स इन अन इकोसिस्टीम आर कॉल्ड कन्झ्युमर्स. जे काही इकोसिस्टीम मधले प्लांट्स असतात त्यांना कन्झ्युमर्स असं म्हटलं जातं. तर नाही, तर इथे क्वेश्चन मध्ये मिस्टेक झाली आहे. तर जे काही प्लांट्स असतात इकोसिस्टीम मधले त्यांना आपण प्रोसिडर्स असं म्हणतो. तर का म्हणतो ते आपण आता पाहूया. प्लांट्स इन एन इकोसिस्टीम आर कॉल्ड प्रोसिड्युअर्स बिकॉज दे सिंथेसाइजेस देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ऑल द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिपेंडेंट ऑन प्लांट्स फॉर फुलफिलिंग देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स अँड हेन्स आर कॉल्ड कन्झ्युमर्स. जे काही प्लांट्स इकोसिस्टीम मध्ये असतात त्यांना आपण प्रोड्युसर्स म्हणतो, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः सिंथेसाइज करतात, तयार करतात फोटोसिंथेसिस या प्रोसेसद्वारे. मग ते प्लांट्स सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे जे काही न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स आहेत त्यांना फुलफिल करण्याचं काम करतात. म्हणून अदर्स जे काही असतात त्यांना आपण कन्झ्युमर्स म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी, लार्ज डॅम्स डिस्ट्रॉय इकोसिस्टीम.
जे काही मोठे मोठे धरणे असतात ते इकोसिस्टीमला नष्ट करतात. यामागचं कारण आहे लार्ज डॅम डिस्ट्रॉय द इकोसिस्टम बिकॉज द कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स अक्रॉस रिव्हर लीड्स टू मास डिफॉरेस्टेशन which results in the loss of biodiversity. It leads to the wide scale loss of flora and fauna of that area. जे काही मोठे मोठे डॅम्स असतात ते इकोसिस्टीमला नष्ट करतात कारण त्यांचं बांधकाम करण्यासाठी बऱ्याचशे ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जंगलतोड करावी लागते आणि याचाच परिणाम म्हणून आपण जैवविविधता गमावून बसतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सी. रिनोव्होर रिस्टोर्ड इन दुधवा फॉरेस्ट. जे काही दुधवा फॉरेस्ट आहे तिथे जे काही रिनो आहेत, घेंडे आहेत, यांना रिस्टोर केलं गेलं आहे. यामागचं कारण आहे रिनोज हॅड बिकम एक्सटिंक्ट इन द 20th century due to unrelenting hunting in the Dudhwa forest. However, they were again restored by the various measures taken up by the government. They were bred in captivity and then released in their habitats under observation. तर 20व्या शतकामध्ये जी काही गेंड्यांची संख्या होती ती खूप कमी झालेली आहे. त्यामुळे त्यांचं प्रोडक्शन होणं आणि त्यांची संख्या वाढवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून सरकारने त्यांना दुधवा या फॉरेस्टमध्ये ठेवलं गेलं आहे. इथे आपला चौथा प्रश्न संपतो. आता आपण 5व्या प्रश्नाकडे वळूया. 5वा प्रश्न आहे आन्सर द फॉलोइंग, म्हणजेच खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यातील फर्स्ट ए आहे व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑन इकोसिस्टीम. जे काही जैवविविधता आहे तर त्याच्यावरती जी काही आपली लोकसंख्या वाढ झालेली आहे याचे कोणते कोणते परिणाम झाले आहेत आणि यामागचं उत्तर आहे द पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग ॲट अन अलार्मिंग रेट अँड आवर नॅचरल रिसोर्सेस आर बीइंग युज्ड इवन ॲट अ फास्टर रेट. जी काही लोकसंख्या आहे ती खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्यापेक्षाही जास्त प्रचंड प्रमाणामध्ये आपण नॅचरल रिसोर्सेसचा वापर करतोय. Increasing population has also led to various devastating effects on our ecosystem as well. आणि जी काही लोकसंख्या वाढ आहे त्यामुळेच आपल्या पर्यावरणावर, आपल्या इकोसिस्टीमवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताण पडतोय. Increasing population has resulted in various problems like जी काही वाढ झालेली आहे याचा परिणाम म्हणून डिफॉरेस्टेशन, जंगलतोड, जनरेशन्स ऑफ वेस्ट, घाणीचं साम्राज्य असेल, लँड डिग्रेडेशन म्हणजे भूस्खलन असेल, बायोडायव्हर्सिटीचं लॉस असेल, इंडस्ट्रियलायझेशन, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय? कटिंग डाऊन ऑफ ट्रीज फॉर मेकिंग स्पेस फॉर मोर हाऊस अँड अदर प्रोडक्ट्स हॅज रिझल्टेड इन द डिक्रीज इन द फॉरेस्ट कव्हर. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंगलांची तोड करणे, झाडांची कत्तल करणे फक्त जमीन आणि इंधन मिळवण्यासाठी. जनरेशन ऑफ वेस्ट म्हणजे कचरा निर्माण होणे. इन्क्रीज द पॉप्युलेशन हॅज रिझल्टेड इन द इन्क्रीज द डम्पिंग ऑफ वेस्टेस बाय ह्युमन्स ऑन अर्थ. दिस वेस्ट हॅड लेड टू व्हेरियस टाइप्स ऑफ पोल्युशन ॲज मोस्ट ऑफ इट कंटेन्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढल्यामुळे तेवढ्याच प्रमाणामध्ये कचरा देखील निर्माण होईल आणि तो कचरा हा बायोडिग्रेडेबल सबस्टन्स नसेल म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल असेल तर त्याच्यापासून बरेचसे पोल्युशन पसरायला लागतात. लँड डिग्रेडेशन म्हणजे भूस्खलन, एक्सेसिव्ह यूज ऑफ किंवा जमिनीची धूप आपण त्याला म्हणतो. एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड इंटेन्सिव्ह फार्मिंग हॅड लीड टू कव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक लँड अँड वॉटर. खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आणि केमिकल्सची फार्मिंग केल्यामुळे जमिनीची धूप होत आहे. लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता गमावणे. एक्सेसिव्ह मायनिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाणकाम केल्यामुळे हंटिंग ऑफ ॲनिमल्स अँड कटिंग ऑफ ट्रीज हॅज रिझल्टेड इन द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी ऑफ व्हेरियस रिजन्स. इट हॅज कॉज्ड मेनी ॲनिमल्स अँड प्लांट्स टू बिकम एक्सटिंक्ट. तर या सर्व कारणांमुळे बरेचसे प्राणी, वनस्पती हे यांचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे. इंडस्ट्रियलायझेशन. More and more industries are being set up for which large areas of land are being cleared out and they are also one of the major sources of pollution. औद्योगिकरणामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही लार्ज एरिया आहेत त्यांचं
खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे प्रदूषण झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी. हाऊ इज अर्बनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रक्शन ऑफ इकोसिस्टीम. शहरीकरण हे इकोसिस्टीमचा नाश होण्यासाठी कशा पद्धतीने जबाबदार आहे. यामागचं कारण आहे अर्बनायझेशन is a term which refers to a general increase in population and the amount of industrialization of a settlement. Urbanization leads to various problems like land insecurity, worsening water quality, excessive air pollution, noise and the problems of waste disposal. शहरीकरणामुळे बऱ्याचशा गोष्टी वाढतात. त्यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या वाढ आणि मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक वाढ झालेली आपल्याला पाहायला भेटते. तर शहरीकरणामुळे आपल्याला असुरक्षितता असेल किंवा मग वॉटर क्वालिटी डिक्रीज होत असेल किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सेसिव्ह एअर पोल्युशन होत असेल, नॉईज पोल्युशन असेल, अशा बऱ्याचशा प्रॉब्लेमला आपल्याला फेस करावा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे डी. व्हॉट आर द रिझन्स फॉर वॉर. युद्ध होण्याची कारणे कोणती कोणती आहेत. आणि याचं उत्तर आहे wars can occur due to various reasons like differences and competitions over land, water, mineral resources. It can also occur due to economic and political reasons. जी काही युद्ध होतात, भांडणे होतात, हे वेगवेगळ्या कारणांसाठी होऊ शकतात. मग ते जमीन मिळवण्यासाठीचं कॉम्पिटिशन असेल, पाणी मिळवण्यासाठी किंवा जे काही मिनरल्स असतात त्यांना मिळवण्यासाठीचं जे काही युद्ध असेल त्यामुळे होऊ शकतात, किंवा जे काही इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक किंवा राजकीय कारणे यांच्यामुळे देखील होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे डी. एक्सप्लेन द इंटरॅक्शन्स अमॉंग द फॅक्टर्स ऑफ एन इकोसिस्टीम. जे काही इकोसिस्टीम मधले फॅक्टर्स आहेत, मग ते बायोटिक फॅक्टर्स असतील किंवा अबायोटिक फॅक्टर्स असतील, त्यांच्यामधलं जे काही इंटरॅक्शन आहे ते इथे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. आणि याचं उत्तर आहे इकोसिस्टीम इज मेड अप ऑफ टू टाइप्स ऑफ कंपोनेंट्स, biotic and abiotic components. Abiotic factors include light, temperature, water, air, soil, inorganic nutrients, etc. They are non-living components of any habitat. इथे इकोसिस्टीम मध्ये प्रामुख्याने दोन कंपोनेंट्स आढळतात, मग ते जैविक असतील किंवा अजैविक असतील. अजैविक कंपोनेंट्स म्हणजे जे काही अजैविक घटक असतात त्यामध्ये माती, हवा, पाणी, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स येतात, मग ते नॉन लिव्हिंग असतात. बायोटिक फॅक्टर्स आर द लिव्हिंग कंपोनेंट्स ऑफ एनी हॅबिटॅट. मग बायोटिक फॅक्टर हे कुठल्याही हॅबिटॅटचे असतात, कुठल्याही ठिकाणचे असतात, निवासस्थानचे असतात. ते इन्क्लूड प्लांट्स, ॲनिमल्स एक्सेट्रा. बायोटिक फॅक्टर्स मध्ये आपल्याला बरेचसे प्लांट्स, ॲनिमल्स पाहायला भेटतात. बोथ द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स in an ecosystem interact with each to maintain the balance of an ecosystem. The biotic factors play an important role in the distribution and survival of biotic factors in an ecosystem. जे काही बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स असतात यांचा आपल्या इकोसिस्टीम मध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. The proportion of abiotic factors is not constant and always keeps on changing as they are used or excreted by the biotic factors. It is not only the abiotic factor which affects an ecosystem, but the biotic factors also have an equal effect on abiotic components as well as other biotic components. जे काही अबायोटिक कंपोनेंट्स असतात त्यांचा परिणाम फक्त बायोटिक फॅक्टर्स वरतीच होत नाही, तर तेवढाच परिणाम जे काही रिमेनिंग अबायोटिक फॅक्टर्स आहेत त्यांच्यावरती देखील झालेला आपल्याला पाहायला भेटतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे ई. डिफरन्शिएट बिटवीन एव्हरग्रीन फॉरेस्ट अँड ग्रासलँड्स. इथे आपल्याला एव्हरग्रीन फॉरेस्ट आणि ग्रासलँड यांच्यामध्ये डिफरन्सिएशन करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथे तुम्हाला दोन कॉलम बनवावे लागतील. फर्स्ट कॉलम मध्ये आपण एव्हरग्रीन फॉरेस्टचे पॉइंट्स लिहिणार आहोत, तर सेकंड कॉलम मध्ये आपण ग्रासलँडचे पॉइंट्स लिहिणार आहोत. फर्स्ट पॉइंट फ्रॉम द एव्हरग्रीन फॉरेस्ट दॅट इज दीज लँड बायोम्स आर फाउंड इन रिजन्स विथ सरप्लस रेन्स. These land biomes are found in regions with long summers and limited rainfall. म्हणजे ग्रासलँड्स हे लिमिटेड रेनफॉल आणि लॉंग समरच्या एरियामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. एव्हरग्रीन फॉरेस्ट मधला सेकंड पॉइंट आहे दे कन्सिस्ट ऑफ डेन्स अँड मल्टी लेयर्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ट्रीज. तर या उलट ग्रासलँड्स मेनली कन्सिस्ट ऑफ लॉंग ग्रासेस. इथे आपला पाचवा प्रश्न संपतो. आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया. सहावा प्रश्न आहे डिस्क्राइब द फॉलोइंग पिक्चर्स.
खालील दोन पिक्चर्सचे तुम्हाला इथे वर्णन करायचं आहे आणि याचं उत्तर आहे बोथ द इमेजेस रिप्रेझेंट 3 डिफरंट टाइप्स ऑफ हॅबिटॅट्स. ह्या जे काही 2 इमेजेस आहेत ते 3 वेगवेगळ्या प्रकारचे हॅबिटॅट्स इथे दर्शवतात. द फर्स्ट इमेज रिप्रेझेंट्स द डेझर्ट्स while the second image represent grassland ecosystem and aquatic ecosystem. The first image shows a desert and the kind of plants and animals which are found in this type of habitat. There is cactus and camel in this image which are adapted to such harsh environment. तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला वाळवंट दिसतंय. तर त्या वाळवंटामधली जी काही इकोसिस्टीम आहे ज्यामध्ये ते झाडे कॅक्टस सारखी झाडे असतील, उंट असतील, ज्यांनी त्या कठीण वातावरणाला स्वतःला अडॅप्ट करून घेतलं आहे ते पाहायला भेटतं. तर सेकंड इमेज मध्ये काय पाहायला भेटतं आपण पाहूया. द सेकंड इमेज शोज अ वॉटर बॉडी विच इज अ टाइप ऑफ aquatic ecosystem. It also shows grassland ecosystem which consists of long grasses and variety of plants and animals. ही जी काही सेकंड इमेज आहे तर त्यामध्ये आपल्याला ॲक्वॅटिक इकोसिस्टीम पाहायला भेटते आणि तशाच पद्धतीने ग्रासलँड इकोसिस्टीम पाहायला भेटते. तर ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये खूप मोठे मोठे गवत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वनस्पती आपल्याला पाहायला भेटतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला जो काही 18व्या चॅप्टरचा एक्सरसाइज होता तो संपतो. यापूर्वीच्या चॅप्टर्सचे किंवा यानंतरचे जो काही रिमेनिंग चॅप्टर्स आहे त्यांचे एक्सरसाइज पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. पाहायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करायला देखील विसरू नका. जर तुम्हाला या एक्सरसाइजच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कॉमेंट करून कळवा. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते निश्चितपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.